राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारली, पण लोकांनी उमेदवार निवडला आणि त्यांना अपक्ष उभं केलं. ना पैसा, ना सत्ता, ना पक्ष, तरीही संपूर्ण प्रभाग रवी नंदुरकर या नावाखाली एकत्र आला. एक सामान्य ॲटो चालक आणि उद्याचा नगरसेवक. चंद्रपूरमध्ये घडतोय लोकशाहीचा नवा अध्याय. त्यांना पक्षाने साथ दिली नाही, वेळेवर त्यांना धोका दिला. सगळ्या वार्डातील लोकांनी अपक्ष म्हणून पूर्ण समोर सहकार्य केलं आणि त्यांना फॉर्म भरायला लावला. ते कोणत्या पक्षाचे नाही आहे, तरी पण आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की महानगरपालिकेतून त्यांनाच निवडून द्यायचं. रवी माझ्या मुलासारखा आम्ही रवीलाच मत देतो. पक्ष वगैरे आम्हाला काही माहिती नाही, परंतु आम्ही सर्वांनी त्यांना निवडून द्यायचा निश्चय केला आहे आणि आम्ही त्यांना निवडून देणार आहे. चंद्रपूर विदर्भातील एक महत्त्वाचं शहर आणि याच शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 16 मध्ये घडतोय लोकशाहीचा एक नवा आदर्श. रवी नंदुरकर भाजपाचे 20 वर्ष बूथ कार्यकर्ता राहिलेत. यावर्षी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. प्रदेश कार्यालयातून आलेल्या यादीत त्यांचं नाव देखील होतं, पण ऐन वेळेवर उमेदवारी नाकारली गेली. ही बातमी प्रभागात वाऱ्यासारखी पसरली आणि तेव्हाच लोकांनी निर्णय घेतला, रवी नंदुरकर हेच आमचे नगरसेवक. ना पक्ष ना चिन्ह, लोकांनीच उमेदवार उभा केला. त्यांना प्रभागातील नागरिकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला लावला. बाबूपेठ प्रभागातील एक सामान्य ॲटो चालक आज लोकांचा आवाज बनतो आहे. लोकवर्गणीतून खर्च आणि लोकांच्या बळावर प्रचार. आमचे प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हेडाऊ यांनी घेतलेला हा आढावा बघा. श्री रविभाऊ नंदुरकर हे स्वयंस्फूर्तीने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन एकमताने त्यांनी निवडणूक लढवायचं हे केलं आहे. त्यांना पक्षाने साथ दिली नाही, वेळेवर त्यांना धोका दिला. त्यांचं नाव त्या यादीतून कमी करून दुसऱ्याच व्यक्तीला, म्हणजे एवढं मेहनत करून फायदा नाही राहिला त्यांचा काहीच या कालावधीत. तेवढे आता त्यांनी अपक्ष म्हणून सगळे लोक त्यांना सहकार्य करत आहेत आणि लोकवर्गणीतून त्यांनी उमेदवारी लढवत आहे. त्यांच्या यशास मी सगळे सहकार्य करत आहे. आम्ही रिटायर्ड लोक किंवा काही काम आम्ही वेळात वेळ काढून सगळे लोक आम्ही त्यांच्या सहकार्य पाठीशी आहे. रवी माझ्या मुलासारखा आम्ही रवीलाच मत देतो. रवी भाऊ आमच्या वार्डातले आहेत आणि त्यांच्याशी खूप छान संबंध असल्यामुळे आम्ही निर्णय घेतला की त्यांना निवडून आणायचे. ते कोणत्या पक्षाचे नाही आहे, तरी पण आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की महानगरपालिकेतून त्यांनाच निवडून द्यायचं. आमचे रविभाऊ आधीपासून बीजेपी मध्ये बूथ कार्यकर्ते आणि चांगले बीजेपीचे कार्यकर्ते होते, परंतु काही कारणास्तव ऐन वेळेवर रवींद्र भाऊ नंदुरकरला उमेदवारी मिळाली नाही. परंतु मिळाली नसल्यामुळे त्यांच्या सोबतचे जे आमचे कार्यकर्ते होतो ते नाराज झालो आणि त्यांना सगळ्या वार्डातील लोकांनी अपक्ष म्हणून पूर्ण समोर सहकार्य केलं आणि त्यांना फॉर्म भरायला लावला. सगळं त्यांचे एक स्वतः ॲटो चालक आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थिती वगैरे तेवढी बेताची नसल्यामुळे सर्वांनी वार्डातल्या एक चांगला कार्यकर्ता, एक उमेदवार मिळावा महानगरपालिकेला आणि आपल्या वार्डाचा विकास व्हावा याच्यासाठी रवींद्र भाऊ नंदुरकरला सर्वांनी सहकार्य केलं. त्यांनी निवडून यावं अशी आमची अपेक्षा आहे. आमचं वार्डातील सगळ्या नागरिकांचं, मतदारांचं त्यांना सहकार्य आहे. त्यांना निवडून द्यावं अशी अपेक्षा आहे आणि मला सुद्धा वाटते की रवींद्र भाऊ नंदुरकर निवडून यावं. रवींद्र भाऊ नंदुरकर आमच्या वार्डामधील एक सर्वसाधारण व्यक्ती आहे आणि ते महानगरपालिकेमधील आता निवडणुकीसाठी उभे झालेले आहे. आम्हाला पक्ष वगैरे काही माहिती नाही आहे, परंतु आम्ही त्यांना सर्व वार्डांमधून सर्व लोकांनी त्यांना निवडून द्यायचा निश्चय केला आहे आणि ते निवडून येणारच आहे हे आम्हाला माहिती आहे. ते रवींद्र भाऊ आम्हाला कधी पण साथ देतात, कधी पण फोन केला, कधी पण आम्हाला नाही म्हणत नाही आणि कधी पण आमच्या एका आवाजामध्ये ते धावून येतात आमच्या कामासाठी. ते एक सर्वसाधारण ऑटो चालवतात आणि सर्व कार्यामध्ये त्यांना सर्व त्यांना गोष्टीमध्ये आवड आहे आणि ते निवडून येणार हे सर्वांना माहिती आहे.
मी रवींद्र विश्वनाथ नंदुरकर भाजपच्या 30 वर्षापासून बूथ कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. त्याच्यामुळे मला पूर्ण जनतेशी, वार्डातल्या सगळ्या जनतेशी माझी पूर्ण ओळख असल्यामुळे जनतेने मला म्हटलं की यावर्षी रविभाऊ तुम्ही नगरसेवकाकरिता फार्म तिकीट मिळवा भाजपची. आणि मी भाजपची तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि मला भाजपची तिकीट पण मिळाली. परंतु मला ऐन वेळेवर माझी सीट कापण्यात आली. त्यामुळे मी निराश होऊन घरी वापस आलो आणि आल्यानंतर पूर्ण जनता माझ्या घरी आली आणि मला म्हटले की रविभाऊ नाराज होण्याची काही गरज नाही. त्यामुळे मला त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरायला लावला. तर अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरायला लावल्यामुळे मला अपक्ष छत्री या बोधचिन्हावर मी निवडणूक लढवीत आहे. त्याच्यामुळे जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे मला पूर्ण विजयाची परिपूर्ण खात्री आहे आणि मला जनता पूर्णपणे साथ देऊन राहिली आहे. हे निश्चितपणे मी बी मान्य करत आहे आणि माझा विजय निश्चित पक्का आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. महाराष्ट्रामध्ये एकीकडे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी आता मात्र निवडणुकीच्या रणसंग्रामामुळे वातावरण चांगलंच तापायला लागलेलं आहे. निवडणुकीच्या या रणसंग्रामामध्ये एकीकडे बिनविरोध निवडून देत असताना त्याचा नवा पायंडा पडत असताना चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये मात्र एक वेगळा आदर्श समोर येताना दिसतो आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 16 अर्थात बाबूपेठ प्रभागामध्ये एक नवा पायंडा समोर येताना दिसतोय आणि म्हणूनच दैनिक आधुनिक केसरीच्या या वार्तांकनाचा हा विषय ठरतो आहे. दैनिक आधुनिक केसरीच्या या वार्तांकनामध्ये आम्ही आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 16 मध्ये रवींद्र नंदुरकर यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळावी यासाठी सगळ्या नागरिकांनी प्रयत्न केले. रवींद्र नंदुरकर हे गेल्या 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख म्हणून कार्य करत होते. घराघरात पोहोचलेले होते आणि लोकांना असं वाटायचं की हा सामान्य माणूस आपला नगरसेवक झाला पाहिजे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर रवींद्र नंदुरकर यावे या इच्छासाठी भारतीय जनता पार्टीकडे सगळे लोक गेले होते. महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यालयातून आलेल्या यादीमध्ये रवी नंदुरकर यांचं नाव होतं. परंतु ऐन वेळेवर शेवटच्या क्षणाला त्यांची उमेदवारी कापण्यात आली. रवी नंदुरकर हॉटेल एनडी मधून परत आले, शांत चित्ताने घरी बसले, नाराज झाले होते. ही बातमी वाऱ्यासारखी बाबूपेठ परिसरामध्ये पसरली आणि परिसरातील नागरिक पाहता पाहता रवी नंदुरकर यांच्या घरी जमा झाले. त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी आपण अपक्ष उभे राहू परंतु आम्हाला तुम्हालाच निवडून द्यायचा रवी भाऊ म्हणून आग्रह धरला. आज रवींद्र नंदुरकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला. त्यानंतर त्यांना छत्री हे उमेदवारीचं चिन्ह मिळालं. आज छत्री हे उमेदवारीचं चिन्ह घेऊन रवी नंदुरकर प्रभाग क्रमांक 16 मधील बाबूपेठ प्रभागामधून उभे आहेत. सांगण्यासारखा मुद्दा असा आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांच्या माध्यमातून चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही असं जेव्हा म्हटलं जातं तसं रवी नंदुरकरांच्या बाबतीमध्ये लोकांनी लोकांच्या आग्रहास्तव लोकवर्गणीतून उभा केलेला नेता किंवा नगरसेवक आपण म्हणूया रवी नंदुरकर असा एक नवा प्रघात या प्रभागामध्ये पडताना दिसतो आहे. खरं तर एकीकडे बिनविरोध निवडणुकीच्या माध्यमातून हा सगळा प्रघात चालू असताना रवी नंदुरकरांच्या माध्यमातून लोकांनी लोकांच्या आग्रहास्तव खास अपक्ष उमेदवाराच्या याच्यात हा सगळा प्रकार सुरू केलेला आहे. रवी नंदुरकर हे या प्रभागामध्ये साधे ऑटो चालक म्हणून परिचित आहेत. अतिशय सामान्य कुटुंब. पत्नीच्या निधनानंतर आपल्या मुलाला आणि मुलीला त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळलं त्या दुःखातून ते ज्या पद्धतीने स्वतःला सावरलं ते सगळं या नागरिकांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून असा एक नगरसेवक आमच्यासोबत असावा हा आग्रह या परिसरातल्या नागरिकांनी ठेवला. आज रवी नंदुरकर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जरी नसले तरी या प्रभागातल्या नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला प्रभाग वगैरे काही माहिती नाही, आम्हाला रवी नंदुरकर हे आमचे नगरसेवक पाहिजे आहेत. येणाऱ्या 16 तारखेला निकाल लागल्यानंतर रवी नंदुरकर निवडून येतात की नाही हा भागच नाही. 15 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये मात्र रवी नंदुरकरांना प्रचंड मताधिक्य मिळेल अशी परिस्थिती किमान आज तरी आपल्याला दिसते आहे. याचं कारण हेच आहे की रवी नंदुरकर हे आज स्वतःचे उमेदवार नाही, पार्टीचे उमेदवार नाहीत, तर या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांनी स्वतः एकत्र येत लोकवर्गणी गोळा करत स्वतःच्या पैशाच्या बळावर हे सगळ्या लोकांनी रवी नंदुरकरांना उभं केलेलं आहे. हे जे कार्यालय आपण पाहतोय हे कार्यालय सुद्धा लोकांनी त्यांच्यासाठी दिलेलं आहे आणि आनंदाची गोष्ट ही आहे की लोकशाही जिवंत ठेवण्याचा हा एक नवा प्रघात
चंद्रपूरमधून आज समोर येतो आहे. महाराष्ट्रासमोर एक मोठं उदाहरण आहे की लोकांनी लोकांच्या आग्रहास्तव नंदुरकरांना उभं केलंय. येत्या 16 तारखेच्या निकालामध्ये जे चित्र स्पष्ट होईल ते आपण पाहूच, परंतु तोपर्यंत महाराष्ट्रासमोर हा जो आदर्श चाललाय हा निश्चितच चांगला आहे. लोकशाही मार्गानं लोकांच्या माध्यमातून लोकांचा नेता निवडण्याचा निर्धार. चंद्रपूरच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये रवी नंदुरकर, एक नाव, एक विचार, एक लोक चळवळ. दैनिक आधुनिक केसरीसाठी श्याम मेडव, निखिल रोट्टूवार यांच्यासह चंद्रपूर.